हे नाव भयानक आता पुढे आले. परळी हादरून जाणारे, हादरून नार्कोटिक्सचे असेल, ब्रेन मॅपिंगची असेल, ही प्रक्रिया होणार आहे आणि ती अहवाल आल्याच्या नंतर तो कोर्टापुढे सुद्धा सादर होणारच आहे. कारण त्याच्यात खूप कुमार साहेब ऍक्टिव्ह आहेत. कुमार साहेब असं एक माणूस आहे की आम्ही ऐकून येत, आपल्याला त्यांचे काय कधी भेट नाही, ओळख नाही. कुटुंबाने मागणी केली, आपणही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हेच पारदर्शकपणानं चौकशी करू शकते, तर हेच पाहिजे. इतक्या समाजाला म्हणजे सर्वसामान्य समाजाला महाराष्ट्रातल्या कुमार साहेबाबद्दलची एक माहिती आहे की हा माणूस पारदर्शक करतो, कोणाच्याही दबावाखाली येत नाही आणि न्यायाच्या पलीकडेच नेऊन ठेवतो, त्याशिवाय बसत नाही. म्हणून तो अहवाल आल्याच्या नंतर एकदा कुमार साहेबांच्या हातात पडला की तुम्ही कल्पनाही करणार नाही अशी नावं जाणार आहे. पण मी त्याच्यावरती मला माहित असून सुद्धा काही गोष्टी मी बोलणार नाही आता की घडणार तपास किंवा लावून नार्को टेस्ट पर्यंत आणला, SIT पर्यंत आणला, मुख्यमंत्र्यांचे त्याच्यात स्वतः लक्ष घातलंय, इथपर्यंत तो विषय आणून ठेवलाय. पण तपास यंत्रणेला काही अडचणी येऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक गोष्ट बोलून दाखवावीच असं काय नसतं. तुम्ही शांत डोक्यानं सुद्धा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करू शकता. हे महाराष्ट्रातले जीवन काढणार नाही. खूप झाले परळी, कधी कल्पना दिवसानं त्याच्यात येणार, काही दिवसांनी आता टप्पा आहे, हळूहळू सुरू आहे. हे शॉक बस, हे नाव भयानक आता पुढे आले. परळी हादरून जाणारे, हादरून, हे लक्षात ठेवा. महादेव मुंडेच्या प्रकरणात परळी पूर्ण हादरून जाणार. इतके मोठाले नाव त्याच्यात येणार आहे, फक्त त्याला दम लागणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.